म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, तोया झाला फाटा बाधिकेचा. त्याला बाधा आलेले आहे. कशाचे? त्याला फाटा फुटलेला आहे. त्याने स्वतःच अस्तित्व गमावलेलं आहे. आणि तो कुठं शिरलेला आहे? परमार्थ प्रपंचामध्ये शिरलेला आहे. तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर तुकाराम महाराजांकडे संपत्ती कमी होती का? कमी नव्हती. तुकाराम महाराजांकडे 65,000 लाखाची जागीर त्यांच्याकडे होती. पण सगळ्या इष्टदेवर त्यांनी पाणी सोडलं किंवा तुळशी पत्र ठेवलं. आम्ही काय केलं? आपुला तो येतो देव करुणी देवा, आपुला तो येतो देव करुणी देवा, आपुला तो येतो देव करुणी देवा, तुकाराम महाराज म्हणतात ही संपत्ती सगळी सोडायची. आणि मग या ठिकाणी सांगितलं की तुकाराम महाराज म्हणतात की संपत्ती सोडल्यानंतर किंवा आपण या प्रपंचातून जर बाहेर निघलं तर काय करायचंय? आपण कशासाठी पंढरपूरला जायचे? आपुला तो एक देव करुणी देवा आणि या जीवाचे समाधान मागायचे असेल किंवा समाधानी करायचं असेल तर आपला तो एक देव करून घ्यावा. तो देव कोणता करायचा? पांडुरंग ध्याने पांडुरंग मोरणी जागृती स्वप्नी पांडुरंग. तिन्ही अवस्थेमध्ये पांडुरंगाचं चिंतन करायचं. जागृती स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थेत असणारं देवाचं भजन केलं ना आपल्याला सर्व गोष्टीचा असणारा विसर पडतो. आणि मग काय होतं? मनाला एक ध्यास निर्माण होतो. आणि तो म्हणजे कोणता? लागला टकळा पंढरीचा. संपत्ती सोडवा नावडे मनाला. आपल्या घरची संपत्ती सगळी त्या ठिकाणी सोडून द्यायची. आपल्या जीवाला तादात्म्य म्हणजे असणार एकाग्र करायचं आणि देवाच्या भजनामध्ये मिलन करायचं. देवाच्या भजनामध्ये मिलन झालं की देवाची आपोआप ओढ लागते. आणि मग काय करायचं? जावे पंढरीची आवड मनाची आणि कधी परदेशी